महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी 18 ऑक्टोबर पासून ते 9 नोव्हेंबर पर्यंत 22 दिवस बेमुदत संप केला। या संपाच्या दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी मीटिंगमध्ये स्वतःहून मानधनवाढ, भाऊबीज आणि इतर मागण्यांच्या बद्दल संमती दिली। त्यावेळेस त्यांनी गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे संप तसाच कंटिन्यू राहिला। त्याच्यानंतर गटप्रवर्तकांच्या मागण्यांबद्दल चर्चा झाली आणि गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे आणि त्यांना दरमहा 10,000 रुपये वाढ देणे, आशा महिलांना दरमहा 7,000 रुपये मानधन वाढ आणि भाऊबीजेचे 2,000 आशा आणि गटप्रवर्तक देण्याचा निर्णय झाला। हा निर्णय झाल्यानंतर लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल अशी सर्वांची अपेक्षा होती। अंमलबजावणीची वाट पाहत असताना सतत मंत्रालयामधून आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चालढकल होताना दिसून आली आणि त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत असे कळवून सुद्धा याबद्दलचा GR आणि आदेश अद्याप निघालेले नाही। यानंतर एक टप्पा 18 डिसेंबर रोजी आयटक कामगार संघटनेच्या वतीने जवळपास 1 लाख असंघटित उद्योगातल्या कामगारांचं, ज्याच्यामध्ये आशा आणि गटप्रवर्तक महिला बहुसंख्येने होत्या, त्यावेळेस सुद्धा आरोग्य मंत्र्यांच्या बरोबर शिष्टमंडळाची चर्चा झाली। त्यावेळेस आरोग्यमंत्री यांनी GR कधी निघेल याबद्दल शाश्वती दिली नाही। लवकरच काढणार आहोत अशीच भाषा त्यांनी वापरली। त्यामुळे ह्या निर्णयासंबंधीचे GR निघण्याच्या बाबतीमध्ये अद्यापही प्रश्न लोंबकळत असल्यामुळे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या 72,000 आशा व 3900 गटप्रवर्तक महिला यांच्यामध्ये असंतोष पसरलेला आहे। परंतु याची पर्वा या सरकारला दिसत नाही, त्यांनी याबाबत निर्णय केलेला नाही। दुसऱ्या बाजूस 4 डिसेंबर पासून महाराष्ट्रातल्या सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी त्यांनी बेमुदत संप केलेला आहे। त्यांच्याही मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांचा संपही चालूच आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यानंतर त्यांना जे आश्वासन दिलेले होते त्याचीही पूर्तता झालेली नाही। अशा प्रकारे फक्त आरोग्य खात्यामध्येच हे 3 वेगळे प्रश्न समस्या आहेत की ज्याच्याबद्दल या सरकारने ताबडतोब निर्णय घेणे आवश्यक होते, पण तो निर्णय घेतलेला नाही। याबद्दल आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत। हे सर्व होत असतानाच आरोग्य खात्यामधील अधिकारी आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्यावर ऑनलाईन कामाची सक्ती लादण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना मनस्ताप देत आहेत, त्यांना त्रास देत आहेत। त्यामुळे या ऑनलाईन काम करण्याबद्दल प्रचंड नाराजी आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या मध्ये आहे। मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्याकडून ऑनलाईन काम करून घ्यायचं असेल तर त्यांना मोबाईल द्यावा लागेल। तो अंगणवाडीला सुद्धा मिळालेला नाही आणि आशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा यापूर्वी मोबाईल देण्याचा निर्णय राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडून घेतलेला होता, त्याची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही। त्यामुळे जी ऑनलाईन कामं सर्व करायची आहेत ती ऑनलाईन कामं करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांना सुद्धा ऑनलाईन मोबाईलची व्यवस्था करणे आवश्यक आहे, त्यांना देणे आवश्यक आहे। त्याचबरोबर सध्या मोबाईल रिचार्ज फक्त 100 रुपये दिला जातो। 100 रुपयेमध्ये कुठलाही मोबाईल ऑनलाईन महिनाभर चालू शकत नाही, किमान 400 रुपये त्याची गरज आहे। त्यामुळे 400 रुपये रिचार्ज आणि मोबाईल दिल्याशिवाय कोणतंही ऑनलाईन काम आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी करता कामा नये आणि त्यांनी करू नये। अर्थात याबद्दल दररोज अधिकाऱ्यांच्याकडून आशांच्यावर, गटप्रवर्तकांच्यावर सक्ती करणे
त्यांना SMS पाठवून भंडावून सोडणे, प्रत्यक्ष भेटून धमक्या देणे, कामावरनं काढून टाकेल असं सांगणे, हे जे त्यांचे सर्व प्रकार चालू आहेत, अशा सर्व अधिकाऱ्यांच्यावर शासनाने कारवाई करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण मुळातच जर तुम्ही आम्हाला साधनं दिलेली नाहीत ज्या कामाची, त्या कामाची अपेक्षा तुमच्याकडून केली जाते, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आणि त्यामुळे की हे मोबाईल आणि रिचार्ज खर्च दिल्याशिवाय ऑनलाईन कामे आमच्याकडनं होणार नाहीत अशी सरळ सरळ त्यांना आपण उत्तरे द्यावीत. जर काही त्यांना SMS त्यांच्याकडनं पाठवलीत किंवा आणखीन काही त्यांनी प्रयत्न केला आणि जर आशा आणि गटप्रवर्तकांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, सरळ त्यांच्या विरोधी पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे आम्ही संघटनेच्या वतीने कळवित आहोत. आणि हे जे काम सुरू आहे, मुळातच हे आयुष्यमान भारतचे जे कार्ड काढायचं काम आहे ते कुणीही काढू शकतो. ते कुणीही काढू शकत असल्यामुळे त्या कामाची जबाबदारी आणि सक्ती आशांच्यावर करता कामा नये. जर प्रत्येकाला घरात बसून स्वतःच्या मोबाईलवर जर हे काढता येत असेल तर ज्यांना ते निघत नाही ते मात्र आशांनी करावे. हा प्रकार जो आहे तो अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे त्यांनी इतर जो सर्व त्यांचा स्टाफ आहे त्या स्टाफला ज्यांना त्यांनी मोबाईल घेण्याची कुवत दिलेली आहे, तितकं मानधन दिलेलं आहे, त्यांच्याकडनं त्यांनी काम करून घ्यावं. हे काम त्यांनी सांगता कामा नये. मातृत्व वंदना योजना जी आहे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, यामध्ये लाभार्थीचे आधार कार्ड इतर कागदपत्रे घेऊन ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देण्याची प्रक्रिया होती. तशी ती प्रक्रिया आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु ते सुद्धा तुम्ही पासवर्ड घेऊन ID घेऊन ते आशानेच ते केलं पाहिजे. ही सुद्धा एक प्रकारची जी दादागिरी आहे आणि सक्ती आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला मोबाईल आणि रिचार्जसाठी रक्कम दिलेली नाही आणि मोबाईल ते कुठेपर्यंत देऊ शकणार नाहीत. मोबाईलचं त्यांना टेंडर काढावं लागेल, ताबडतोब त्याची प्रक्रिया करावी लागेल आणि तोपर्यंत त्यांना आम्हाला काम सांगता येणार नाही. दुसरं असं आहे की या सर्व सक्तीच्या कामाबद्दल त्यांना थांबावं लागेल. महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे ते थांबावं लागेल आणि या बाबतीमध्ये यापूर्वी सुद्धा संघटनेच्या वतीने ऑनलाईन सक्ती करता कामा नये याची निवेदनं दिलेली आहेत. आता सुद्धा आपल्याला 1-2 दिवसामध्ये ते निवेदन दिलं जाईल. ते निवेदन आपण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत ही निवेदने पाठवून देण्यात यावीत. नाईलाजानं असं म्हणावं लागतं, अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणे आणि अधिकाऱ्यांना फौजदारी दाखल होणे ही काही आशा आणि गटप्रवर्तकांची इच्छा नाही. परंतु अट्रॉसिटी कायद्याखाली कलम 3 मध्ये अशी तरतूद आहे की कसलाही आदेश न देता, लेखी आदेश न कळवता, त्या कामाचा मोबदला न कळवता जर सरकारी काम आहे असं समजून फसवणूक करून जर कामसक्तीने सांगितली जात असतील तर तो अत्याचाराचाच एक भाग आहे. आणि ज्या मागासवर्गीय आशा असतील, गटप्रवर्तक असतील, त्या सरळ सरळ अशा पद्धतीने सक्ती करू पाहणाऱ्या कामाबद्दलचे जे अधिकारी असतील त्यांच्यावर अट्रॉसिटी खाली गुन्हा दाखल होऊ शकतो. हा कायदा फक्त मागासवर्गीयांना शिवीगाळी केली म्हणून केला जात नाही. उदाहरणार्थ नांदेडचे जे डीन आहेत ते मागासवर्गीय आहेत. त्या ठिकाणी 24 पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झाला. ती घटना एवढी गंभीर आहे की सो मोटो मुंबई उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टने स्वतः केस दाखल करून घेतली. त्याचे आदेश शासनाला काढलेले आहेत आणि तिथल्या डीनला त्या ठिकाणच्या खासदारांनी इतकी वाईट वागणूक, हीन वागणूक दिली की त्यांना मुतारी साफ करायला लावली. ज्यांनी करायला लावली तो खासदार आहे. त्या खासदारावर त्या डीननी अट्रॉसिटी कायदा दाखल केलेला आहे. म्हणजे आज एखाद्यावर फौजदारी दाखल करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक, ग्राम सदस्य, इतर अधिकारी सोडाच यांच्यावर सुद्धा केस दाखल होत नाही किंवा तक्रार ऐकून घेत नाहीत. अशा वेळेस
एक खासदार विरुद्ध ही केस दाखल होते आणि त्याबद्दलची प्रक्रिया पूर्ण घडून आलेली आहे। त्यामुळे या ऑनलाईन काम सक्तीचं सांगणं हा एक गुन्हा आहे, महिलांचा अवमान करणारा हा प्रकार आहे। या आशांना तुम्ही रितसर ट्रेनिंग दिलेलं नाही, त्यांना बाबी समजावून सांगितलेल्या नाही। आणि दुसरी बाब अशी आहे, हे जे आशांचं काम आहे, गटप्रवर्तकांचं काम आहे, ते दररोज त्याला 8 तासापेक्षा जास्त वेळ लागतो। देशामध्ये कायदा आहे की 1 तास विश्रांती घेऊन 7 तास काम केलं की 8 दिवसाचा दिवस समजला जातो। परंतु आता या ऑनलाईन कामामुळे आशा आणि गटप्रवर्तकांना दररोज 9 ते 10 तास काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी काही वेगळा मोबदला मिळत नाही। आणि असं त्यांना काम करून घेणं म्हणजे एक प्रकारची वेठबिगारी आहे। आणि त्यामुळे खरं म्हणजे हे 2 वर्षापूर्वी नक्की झालेलं होतं की आशा जे काम करतायत त्याचा अभ्यास करणे, एकूण महिनाभर कामासाठी त्यांना किती वेळ लागतो, प्रत्येक कामासाठी लागणारा वेळ मोजून त्यानुसार त्यांच्या कामाची आखणी करणे गरज आहे। परंतु हे झारीतले शुक्राचार्य मुंबईत बसलेले अधिकारी सरळ सरळ खाली ऑर्डर सोडतात आणि ऑर्डरांचा ढीग पडलेला आहे। 57 पेक्षा जास्त योजना आहेत, या योजनांची सुद्धा धड अंमलबजावणी होत नाही। एक योजना अर्धवट सोडायची आणि दुसरी धरायची, तिसरी करायची, हे प्रकार सगळे सुरू आहेत। आणि ते सगळे खालचे जे अधिकारी आहेत ते सरळ सरळ आशांच्या माथ्यावर त्या योजना मारण्याचा प्रयत्न करीत आहेत। ही जी आयुष्यमान भारत योजना आहे याचा शोध घेतला असता ते कार्ड घेऊन औषधोपचार मिळण्यासाठी एकही दवाखाना मिळत नाही। हॉस्पिटल सरळ सांगतात की याबद्दल औषधोपचार मोफत देण्याचे कसलेही आदेश आमच्याकडे नाहीत आणि शोधून सुद्धा हॉस्पिटल सापडत नाहीत, अशी या सगळ्या योजनेची अवस्था आहे। त्यामुळे त्यांनी ताबडतोब ही जी आशा महिलांना 7,000 रुपये वाढ केलेली आहे, ती वाढ 1 नोव्हेंबर पासून देऊन, भाऊबीजेची रक्कम अजून दिली नाही, आता शिमगा जवळ आला तरी सुद्धा, आणि 10,000 रुपये जी मानधन वाढ आहे ती गटप्रवर्तकांना देणे आवश्यक आहे। गटप्रवर्तक महिलांच्या बाबतीत तरी खूपच त्यांनी अन्याय केलेला आहे। इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच त्यांना 11 महिन्याच्या कामाच्या ऑर्डर असून सुद्धा फक्त त्यांच्या ऑर्डरच्या बाबतीमध्ये दुट्टपणा करून त्यांना मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ जे आहेत ते आतापर्यंत नाकारत आलेले आहेत आणि त्याच्याबद्दलची संमती या संपामध्ये त्यांना द्यावी लागली। परंतु तरी सुद्धा त्याचे शासकीय निर्णय होऊन ती प्रक्रिया पूर्ण घडली पाहिजे। आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल सुद्धा आमचं म्हणणं असं आहे की ज्या गटप्रवर्तकांची 10 वर्षे पूर्ण झालेली असतील त्यांना डायरेक्ट शासकीय सेवेमध्ये त्यांचं समायोजन आजही झालं पाहिजे आणि ज्यांची 3 वर्षे झालेली असतील त्यांना सर्व हक्क लाभ मिळाला पाहिजेत। ही सुद्धा प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत आणि त्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी हे जे काही सुरुवातीस, कारण आता आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या भावना तीव्र आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आता परत संप करायला हवा, कारण यांनी शासनाने जे आश्वासन दिलेले आहे त्याची अंमलबजावणी केलेली नाही। परंतु संपाच्या सुरुवातीच्या अगोदर ही जी सर्व ऑनलाईन काम आहेत त्या सर्व ऑनलाईन कामावर सरळ सरळ बहिष्कार टाकावा आणि त्यांना ही प्रक्रिया जी आहे त्याबद्दलचं निवेदन देऊन त्या निवेदनातील प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतेही काम करू नये असे आवाहन आम्ही करीत आहोत। याबद्दल झूम मीटिंग घेण्यात येईल आणि आपल्याला आणखीन माहिती सांगण्यात येईल। या माझ्या आत्ताच्या मुद्द्यांच्या बद्दल आपले जर काही म्हणणं असेल ते आपण कळवावे आणि हे जे मी शंकर पुजारी हे जे YouTube चॅनल आहे ते फॉरवर्ड करावं, जास्तीत जास्त सबस्क्राइब करावं आणि इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन करून मी आजचे हे मुद्दे पूर्ण करीत आहे। धन्यवाद।